सिंह राशीचा जानेवारीचा शेवट आनंद देईल की अश्रू? सत्य शेवटपर्यंत बघा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफर यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. जानेवारी संपतोय, पण सिंह राशीच्या आयुष्यात फक्त महिना नाही, एक संपूर्ण अध्याय संपतोय. काहींसाठी हा शेवट हसरा असेल, तर काहींसाठी हा शेवट डोळे पाणावणारा, मन हादरवणारा ठरू शकतो. एक गोष्ट मात्र नक्की, जानेवारीचा शेवट काही सिंह राशीला पूर्वीसारखं राहू देणार नाही. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण इथे सांगितलेली एक गोष्ट थेट तुमच्या आयुष्याशी जोडलेली आहे. आणि वाचताना ऐकताना जर एकही ओळ मनाला लागली तर कमेंटमध्ये सिंह राशी टाकायला विसरू नका. गेल्या काही दिवसात सिंह राशीचं मन का अस्वस्थ आहे? सिंह राशीचा स्वभाव बाहेरून मजबूत, आत्मविश्वासाने भरलेला दिसतो, पण जानेवारीच्या या शेवटच्या दिवसात आतून एक वेगळीच घुसमट जाणवतीये. काहीतरी चुकतंय असं सतत वाटतंय. निर्णय घ्यायचा आहे पण मन तयार नाही. माणसांमध्ये असूनही एकटेपणा बोचतोय. सिंह राशीने खूप वेळा स्वतःच्या भावनांवर पडदा टाकला. मी मजबूत आहे, मी सांभाळून घेईन म्हणत स्वतःलाच समजावलं. पण सत्य हे आहे की जानेवारीने सिंह राशीला भावनिकदृष्ट्या थकवून टाकलं आहे. नात्यांमध्ये आलेली कटुता, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. या महिन्याच्या शेवटी सिंह राशीसमोर एक कटू सत्य उघड होऊ शकतं. ज्यांच्यासाठी आपण सर्वस्व दिलं त्यांनीच आपल्याला गृहीत धरलं. प्रेमात असाल तर समोरची व्यक्ती बदललेली वाटतीये. लग्नात असाल तर संवाद कमी झालाय. मैत्रीत असाल तर फक्त गरज असताना फोन येतोय. सिंह राशीचा स्वभाव आहे मनापासून देण्याचा, पण जानेवारीच्या शेवटी एक प्रश्न मनात उठतो. मी एवढं देतोय पण मला काय मिळतंय? हा प्रश्न जर तुमच्याही मनात आला असेल तर कमेंटमध्ये हो लिहा, कारण तुम्ही एकटे नाहीत. अश्रू येणार का? हो, पण त्यामागे कारण काय आहे? जानेवारीचा शेवट काही सिंह राशींसाठी भावनिक तडाखा घेऊन येऊ शकतो. एखादं नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येईल. एखादी अपेक्षा पूर्ण न झाल्याने मन तुटेल. एखाद्या व्यक्तीचं खरं रूप समोर येईल. हे सगळं होताना अश्रू येणं साहजिक आहे, पण हे अश्रू कमजोरीचे नाहीत. हे अश्रू आहेत डोळ्यांवरची झापड काढणारे. पण आनंद? हो, आनंदही आहे, फक्त तो वेगळ्या स्वरूपात. जानेवारीचा शेवट फक्त रडवणाराच नाही, तो मुक्त करणारा आहे. चुकीच्या नात्यांपासून सुटका, चुकीच्या अपेक्षांचा अंत, स्वतःला विसरून जगण्याचा शेवट. सिंह राशीला शेवटी जाणवेल, मी इतके दिवस स्वतःला बाजूला ठेवलं होतं आणि इथूनच सुरू होतो नवा प्रवास. करिअर आणि पैशांबाबत शेवटचा इशारा. जानेवारीच्या अखेरीस सिंह राशीसमोर एक महत्त्वाचा निर्णय उभा राहील. नोकरी बदलावी का? जोखीम घ्यावी का? सध्या मिळतंय तेच स्वीकारावं का? इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई केली तर नुकसान, पण भीतीपोटी थांबलात तर पश्चाताप. हा काळ आहे शहाणपणाने पण ठाम निर्णय घेण्याचा. अचानक एखादं काम शेवटच्या क्षणी थांबेल, एखादा प्लॅन फसलेला वाटेल, एखादी भेट रद्द होईल. त्यावेळी वाईट वाटेल, पण नंतर समजेल की हे टळणं आवश्यक होतं. जानेवारीच्या शेवटी सिंह राशीवर दैवी संरक्षण सक्रिय आहे. फक्त ऐकायला शिका, मनाचा आवाज. सर्वात मोठा बदल, स्वतःकडे पाहण्याची नजर बदलेल. या महिन्याच्या शेवटी सिंह राशी एक गोष्ट ठरवेल, आता स्वतःला दुय्यम स्थान देणार नाही. स्वतःचा आदर, स्वतःच्या मर्यादा, स्वतःची किंमत, हे सगळं सिंह राशी पुन्हा शिकेल. जानेवारीचा शेवट म्हणजे शेवट नाही, ती सुरुवात आहे. अश्रू येतील पण ते हलकं करतील. आनंद येईल पण तो खरा असेल. आणि सर्वात महत्त्वाचं, सिंह राशी पुन्हा स्वतःसारखी बनेल. जर तुम्हाला वाटत असेल की जानेवारीने तुम्हाला खूप काही शिकवलं, जर तुमच्या आयुष्यातही काहीतरी संपतंय किंवा नवीन काही सुरू होणार आहे, तर कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. आणि हा मेसेज त्या सिंह राशीच्या माणसाला पाठवा ज्याला गरज आहे, कारण कधीकधी एक शब्द, एक इशारा, एक व्हिडिओ कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.